पुण्यात मतदान केंद्रावर 8:30 वाजता ईव्हीएम लावलं। सावित्रीबाई फुले स्मारकाच्या मतदान केंद्रातील हा सगळा प्रकार आहे। सकाळी 8:30 वाजता ईव्हीएम लावलंय। खरं तर सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाची वेळ आहे। तासभर विलंब, निवडणूक आयोग अधिकारी कामात फेल ठरतायत असा रुपाली पाटील आणि विजय ढेरेंचा आरोप आहे। पुण्याच्या प्रभाग क्रमांक 26 इथं मतदान केंद्राच्या बुथावर मोठा गोंधळ सकाळपासून सुरू आहे। 8:30 वाजता ईव्हीएम मशीन या ठिकाणी आणल्याचा दावा साहेबांनी केलेला आहे। मला वाटतं की प्रभाग 26च्या आधी मतदार याद्या फोडण्यात आल्या इकडं तिकडं जॉईन करण्यासाठी, आणि आता निवडणूक आयोग त्याच पद्धतीने काम करत आहे। कारण का 7:30चं मतदान 9:45-10ला सुरू करतायत। आता ठीक आहे, टायमिंग वाढून दिला, परंतु 7:30 वाजता जे आमचे मतदार येऊन गेले त्या मतदारांना परत आव्हान करावं लागणार, आणावं लागणार, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? आणि असा ढिसाळ कारभार करायचा तर घेऊच नका निवडणूक तुम्ही। मशीन सुद्धा उलट्या लावण्यात आल्यात, म्हणजे अ ब क ड लावायचं तर ड क ब अ लावले। खरंच या निवडणूक आयोगाचं डोकं ठिकाणावर आहे का? आपण निवडणूक घेतोय, तुम्ही त्याच्यामध्ये तुमची यंत्रणा खरंच 6 वाजता 6:30 वाजता कार्यरत राहायला पाहिजे होती। आता सावित्रीबाई फुले मध्ये आम्हाला सांगतायत पहिला कंट्रोल एरर आला, मग बॅलेट एरर आला। अरे एरर आला, तुम्हाला मशीन चेक करून घेता येत नाही? तुमची ड्युटी आहे, कशाचे पगार घेता तुम्ही? तुमच्यामुळे नाहक आमच्या मतदारांना त्रास होतोय। गेलेले 2 तास तुम्ही वाढवून देताल, पण आता पुन्हा तुमच्या माध्यमातून प्रभाग 26च्या सावित्रीबाई फुले मधल्या मतदारांना आव्हान करते की ज्यांचं मतदान ज्यांना करता आलं नाही, कृपया त्यांनी येऊन मतदान करून जाऊन आपला हक्क बजवावा। लोकशाही चंद्रशेखर वांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।